हाय हॅलो शुभ संध्याकाळ. अश्विनी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर इकडे मी भाजीपाला आणायला मार्केटला गेलेली होती. तर हा व्हिडिओ रविवारचा आहे आणि सोमवारी माझा उपवास होता, त्याच्यामुळे मला फुलं वगैरे असं काय काय आणायचं होतं. तर सगळं घेऊन आली मी घरी. नंतर मग घरी येऊन मी देवपूजा केली आणि देवपूजानंतर खूप लेट झाला होता मला, म्हणून मग देवपूजा करून लगेच मी स्वयंपाकाला लागलेली होती. स्वयंपाकामध्ये मी मेथीची भाजी, वरण भात, चपाती केली होती. पुढे ॲड केलेलं आहे मी. नंतर मग आणि मेथीची भाजी मला साधीच करायची होती. कांदा कट केलेला आहे, मिरची कट. एवढ्या साहित्यामध्ये मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे. सर्वच भाजी अशी करत असणार, पण मी पहिल्यांदाच केलेली होती. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि कांदा थोडासा लालसर करायचा आहे. आणि कांद्यामध्ये जर मीठ टाकलं ना तर कांदा लगेच गळून जातो. थोडीशी स्पीड मी वाढवलेली आहे आणि बघू शकता थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आपल्याला अजून थोडासा कलर चेंज करायचा आहे, त्यामुळे आपण बारीक गॅसवर ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, कारण की कांदा लागायला नको, त्याच्यामुळे थोडंसं स्पीडमध्ये केलेलं आहे मी. बघू शकता कांद्याचा कलर कसा झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आपल्याला आणि मिरची थोडीशी जर फ्राय झाली तर आपल्याला लगेच मेथी टाकायची आहे धुवून. मेथी पण आता खूप काळपट यायला लागलेली आहे, खूप माती असते मेथीमध्ये. बघू शकता तुम्ही, तिकडे टोप ठेवलेलाच आहे मेथी धुतलेल्याचा. बघा, थोडीशीच मला भाजी करायची होती, कारण की हा व्हिडिओ रविवारचा आहे आणि आम्हाला सोमवारी उपवास होता, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला बाजारामधून आणलेलं सगळं साहित्य दाखवते पूजेचं. हे लाकडं आणलेली होती मी धूप करण्यासाठी. 20 रुपयाला भेटली होती मला ही लाकडं. साबुदाणे संपले होते, मग मी साबुदाणे पण आणलेले होते आणि मला बाजारामध्ये जायला उशीर झाला होता, कारण की या पूजेचं सगळे साहित्य मला माहीत नव्हतं. तर मला आमच्या गावाच्या घराच्या शेजाऱ्याची ज्या वहिनी आहे त्या मला फोन करून सगळं साहित्य सांगणार होत्या, पण त्यांचा फोन मला उशिरा आल्यामुळे मी बाजारामध्ये उशिरा गेलेली होती. तर मी सगळं त्यांनी मला सांगितलं होतं, मी ते सगळं आणलेलं होतं. धूप आणि माझ्याकडे भस्म होतं, कारण की भस्म मी हे हरतालिकेला आणलेलं होतं. तर इकडे मी धूपचं भांडं आणलेलं होतं, हे मला 150ला भेटलं होतं. खूप छान होतं क्वालिटी याची, अजिबात वाकत नव्हतं ते. आणि मग मी धूप, लाकडं, द्रोण आणलेले होते छोटे छोटे, येल्लो चंदन आणलेला होता, मध आणलेलं होतं, फुलं आणलेली होती, बेलाची पानं आणलेली होती, रोज वॉटर आणलेलं होतं आणि अत्तर आणलेलं होतं. तर हे कमळगट्ट व्हायला बोलतात, ते आणलं होतं मी 5, कारण की मला 5 सोमवार करायचे आहे. हे 5ही सोमवारी मला लागणार होते, त्याच्यामुळे मी 5 आणून ठेवलेले होते. हे मला 10-10 रुपयाला भेटलेलं होतं. तर इकडे मी कापूरसुद्धा आणलेलं होतं. कापूर पण लागतोच आपल्याला. मी दर गुरुवारी कापूर हा घराच्या बाहेर जाळत असते. तर रोज वॉटर, अत्तर, मध हे मला 10 रुपयालाच भेटलेलं होतं. आणि फुलं पण बऱ्यापैकी चांगली होती, पण थोडीशी ओली झाल्यामुळे ती थोडीशी काळपट पडलेली होती. बेलाचे पाने पण बऱ्यापैकी चांगली होती, पण थोडीशी पानंही तुटलेली होती, मग ती बाजूला केलेली होती मी. तुम्हाला पुढे दिसणारच आहे ते. नंतर मग सगळे बेलाचं पाने घेतले आणि सर्व पाने धुतली मी, कारण की कसला हात वगैरे लागलेला असेल त्याच्यामुळे. मग धुवून रात्री एका ताटामध्ये ठेवले होते, म्हणजे ती सकाळपर्यंत सुकून जाणार. आणि मला 11 पानं पाहिजे होती बेलाचे पाण्यामध्ये पण काही काही पानं वेगळीच होती ही, त्याच्यामुळे मग मी बाजूला काढलेली होती ती. बघा ही फुलं चांगले दिले होते, तरी पण बऱ्यापैकी 10 रुपयाचे. त्याच्यामध्ये गुलाबाचे पण फुलं दिलेली होती, मस्त फुलं दिली होती त्यांनी, 4-5 फुलं दिली होती. आणि बेलाची पान हे मला त्या काकाकडे नाही भेटलं, म्हणून बेलाची पानं मला मार्केटमध्ये जाऊन घ्यायला लागली. तर हे बेलाची पानं मला 20 रुपयाला दिलेली होती आणि मार्केटमध्ये फुलं घ्यायला गेलं तर 30 रुपयाचा वाटा होता.
आणि मी 11 पानं माझी बाजूला काढली आणि बाकीची पानं ही मी मिस्टरांना दिलेली होती. नंतर मग हे सगळं आवरून वगैरे मग नंतर जेवण वगैरे करून मग आम्ही झोपून गेलो, कारण की सोमवारी सकाळी लवकर उठायचं होतं. मंदिरात पण खूप गर्दी असते त्यामुळे.